गावाचं नाव आहे आडगाव. एक छोटंसं, साधं, पण माणुसकीने भरलेलं गाव. इथंच राहतो शिवा, एक 25 वर्षांचा तरुण. गरीब घरातला, पण मेहनती, स्वाभिमानी आणि कधीही हार मानणारा. वडील लहानपणीच गेले. घर चालवण्याचं ओझं त्याच्या आईच्या खांद्यावर आलं. शिवा हुशार होता, पण परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहिलं. गावात काम नव्हतं, बेरोजगारी होती आणि घरात दिवसाला 2 वेळचं जेवणही मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. पण डोळ्यात स्वप्न होतं, आपलं काहीतरी स्वतःचं असावं, आपल्यासाठी, आपल्या आईसाठी. शिवाच्या आयुष्यात एकजण खूप जवळची होती, सविता. लहानपणापासूनची मैत्रीण. दोघांमध्ये अनकही भावना होती. प्रेम होतं, पण परिस्थितीमुळे ते बोलून होत नव्हतं. शिवा एक दिवस ठरवतो मुंबईला जायचं. काहीतरी करून दाखवायचं. मुंबईत मोठं शहर, मोठी स्वप्न आणि खूप स्पर्धा. शिवा छोटं मोठं जे काम मिळेल ते करतो. डिलिव्हरी बॉय, शिपाई, वॉचमन. दिवस रात्र मेहनत. कधी उपाशी पोटाने झोपतो, कधी फुटपाथवर रात्र काढतो. पण आशा नाही सोडत. दरम्यान गावात सवितावर संकट येतं. गावचा श्रीमंत जमीनदार सुधाकर पाटील त्याचा मुलगा सवितावर जबरदस्ती करत असतो. आईला त्रास दिला जातो. समाजही गप्प बसतो. हे कळताच शिवा परत गावात येतो. पण तो आता जुना शिवा राहिलेला नसतो. शिवा गावात स्वतःचा व्यवसाय सुरू करतो. जैविक शेती, छोटंसं दळण यंत्र, स्थानिक लोकांना काम. सुरुवातीला अपयश येतं. लोकांचा अविश्वास असतो. पण हळूहळू मेहनतीचा परिणाम दिसतो. गाव त्याच्याकडे पाहू लागतं. लोक त्याच्या मागे उभे राहतात. सविताही त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहते. शेवटी शिवा यशस्वी होतो.